वरती खालती कसाही करू शकतो. याला फ्रीस्टाईल पद्धत म्हणतात का तर मला माहीत नाही. मी आत्ता सुधीरशी मगाशी बोललो, सुधीर म्हणला हा असा प्रकारच नाही आपल्याकडे. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की काही कंटेनरायझेशनमध्ये पडू नका. ध्वज तुमचा आहे, तुमच्या हातात आहे आणि मागे ताल आहे आणि तुम्हाला ध्वज तो ग्रेसफुली नाचून दाखवायचा एवढाच मुद्दा. म्हणजे बाकी तुम्ही फार तांत्रिक मुद्द्यांमध्ये घुसलात ना, पारंपरिक करायचं का, मग असं करून असं करायचं का, हे किती वेळ करणार आपण. जिममध्ये व्यायाम नाही करत म्हणजे सारखा असं किती वेळा करणार, एक्झॉस्ट होती म्हणजे तुमची. सो माझा इन्सिस्टन्स हाच राहणार आहे की मॅक्सिमम 2 हातातनं ध्वज स्विच मार आणि तो स्विच जमलाच पाहिजे. आज तुम्हाला तो जमतो, दॅट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण तो एकदा जमला की तो आयुष्यावर जमला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही ध्वज इथपर्यंत नेता, इथपर्यंत, आणि ध्वज जर का तुमच्या एका हातात असेल तर हा जो कान आहे या कानाला तुमचा हा हात टेकला पाहिजे कंपल्सरी. ओके, म्हणजे थोडक्यात मी असा धरला आहे. ओके, हा असाच्या असा वर खालती होणार आहे. म्हणजे मी आता असा फिरवतो. हा फिरवताना एकतर माझा हात इथं वाकलेला नाही. ओके, माझा हात वाकलेला नाही. काय होतं, आपण ध्वज नाचवताना बरीच मुलं हा हात वाकवतात आणि हा हात वाकवला की तुमचा बॅलन्स आहे. तुमचा हा हात तिकडनं अक्षरशः सरळ असला पाहिजे. हा जोपर्यंत सरळ होत नाही तोपर्यंत तुमचा बॅलन्स येणार नाही. आणि बॅलन्स या एका गोष्टीमुळे येतो का, तर तसं नाही आहे. बॅलन्स कशामुळे येतो, कळस डोक्यावर राहायला पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हात कानाला लागून गेला पाहिजे. तिसरा मुद्दा, हा हात ताठच राहिला पाहिजे. तर तो तुम्हाला सटासट स्विच मारता येईल. हा तर तुम्हाला जमणार आणि दिसताना ते नृत्य फार छान दिसतं. सो बेसिक गोष्टी तीनच नियम फॉलो करायचे. हे 3 नियम फॉलो केले तर जमणार. दुसरी गोष्ट, आपण ध्वज नाचतो, आपण इथे घोडसवारी करत नाही. एक पाय इकडं, एक पाय इकडं, फुटबॉल पण खेळत नाही. असं काहीतरी चालू आहे, तसं काहीतरी चालू आहे, नाही. तुम्ही बेसिक स्टेप्स, बेसिक उड्या मारा. बेसिक एवढंच करायचं. याच्या पलीकडे गेलं नाहीच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. दिसताना ग्रेसफुल कसं दिसेल याचाच सारखा विचार करायचा. असा बिसा ध्वज फिरू नका. तो वेडपण आहे, वेडसरपण आहे आणि आपल्याला तो करायचा नाही. ठीक आहे, तर तू इथं उभा राहा. तू ये. पहिला नमस्तेच्या वेळेस गट जर का असा लागला असेल, ओके, तर हा इथं उभा राहील, तू इथे उभा राहशील. ओके, त्या साईडला फेस कर. ओके, आता पहिल्यांदा काय होतं, पहिल्यांदा शिट्टी होते. आता तुमच्याकडे कदाचित वेगवेगळे प्रकार असू शकतात. मी असं नाही म्हणत आहे की मी सांगतो तेच फॉलो करा. पण पहिल्यांदा आता काय होणार की शिट्टी का वाजते तर तो ह्याला सिग्नल असतो. ओके, की आता ध्वज खालती घ्यायचा. आता आपण शिट्टी वाजली आहे असं अजून करूया. आता तू ध्वजदंड हळूहळू खालती घे. आता ती ध्वजदंड धरण्याची पद्धत, ती पद्धत अशीच आहे. ओके, अशी नाही, अशी पण नाही, अशीच आहे. असंच धरायचं आहे. इथे का धरायचं आहे तर तो वर्ण हलायला लागतो जर का खालती बिलती धरला आणि मग ते बॅलन्सिंग सुरू होतं आणि ते दिसताना फार वाईट असतं. तर तुम्ही ध्वजदंड असा धरा. ओके, आता शिट्टी जास्त होतात नको. आता मी ध्वजदंड खालती घेणार आहे. तर कुठपर्यंत खालती घ्यायचं. मी ध्वजदंड खालती घ्यायला लागलं की चालायला, तू तिकडनं घ्यायचं. ओके, आता वस्त्र सुचलं. ती दोन्ही एका लाईन येईपर्यंत असो. म्हणजे मी फक्त अजून पास झालं का. वर येताना अनवाइंड करायला लागायचं. ओके, अनवाइंड म्हणजे तो त्याचा सुटेल आपोआप. आता हा माझा ध्वज पूर्णपणे आता
झाले. परत असाच आहे. आता गटप्रमुख जो असणार आहे, गटप्रमुख, इथे ध्वजप्रमुख येत नाही, इथे गटप्रमुख येतो. तुमच्या गटाचा जो प्रमुख असणार तो तिकडनं आरोळी देईल. ध्वज नमस्ते 1 2 3 ही आरोळी आहे. आता ते प्रत्येकाकडे वेगवेगळं असतं, हे मान्य करतो. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मी आत्ता माझी पद्धत सांगतो की आम्ही काय करतो. तिकडनं कोणतरी म्हणतं ध्वज नमस्ते 1, सगळेजण नमस्कार. ज्याच्या हातात ध्वज आहे तो स्टँड स्टीलच असतो. असं तो नमस्कार करू शकत नाही. असं करून काही माकड चाळे करायचे नाही, अजिबात नाही करायचे, कारण तुमच्या हातात आता ध्वज आहे. सो आता युअर कंडक्ट नीड्स टू बी प्रॉपर, प्रीम अँड प्रॉपर. ओके, हे झालं की ध्वज नमस्ते पहिलं झालेलं. आता गजर होणार. सो जेव्हा गजर होणार आहे त्यावेळेस मी ध्वज घेऊन मध्ये येणार आहे. मी इथे थांबणार आहे आणि मग कल्लोळ का गजर जे काय असेल ते सुरू होईल आणि माझा पहिला गजर इकडनं सुरुवात होणार आहे. सो वाचताना मी ध्वज वरती घेऊन थांबतो आणि जसं पहिला गजर पडेल तसं मी डायरेक्ट सुरू करतो. ओके, हे इतकं स्ट्रेट अँड सिम्पल आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिकेशन्स करू नका, कारण आपल्याला ते कॉम्प्लिकेशनमध्ये घुसायचं नाही आहे. आचरटासारखे नियम जे लोक लावतात ते नियम आपण सारासार विचार करायचा आणि आपण ते ठरवायचं की काय फॉलो करायचं आणि काय नाही फॉलो करायचं. क्लिअर आहे? इतकं वाकण्याची गरज नाही आहे. एवढंच कर, एवढं बस, सरळ. आणि ध्वज घ्यायचा आहे. ठीक आहे. देताना आधी मी तुला देणार, तू नमस्कार करायचास. मी तुला देणार, हातात घेणार, मी नमस्कार करणार आणि मी माझा आगे येऊन थांबणार. आता हा गट 1 2 3 आणि हा ध्वजधारी तू ये मध्ये. आता त्यांचं झालं आहे का? हां, तू ये इकडे. पहिलं नमस्ते झाल्या आल्या हा गट लगेच तयार झाला पाहिजे. प्रायमरी आहे. देर इज नो सेकंड थॉट ऑन दिस. ध्वज नमस्ते झालं, तू मध्ये आलास, या बाजूच्या गटाने लगेच त्यांच्या पोझिशन घेतल्या पाहिजे. आता तू याच्यासमोर उभा आहेस आणि गट पुढे जाणार आहे. तू तिथे उभा आहेस. तू याला इन्स्ट्रक्शन द्यायला की काय कर. पाठीमागे स्टेज आहे, 2 पावलं त्या साईडला जा, 2 पावले या साईडला जा. तू ते त्याला सांगणार आहेस आणि तो तुझा आवाज ऐकून पुढे येणार किंवा कुठेही जाईल. तो जर का त्या साईडला वळाला तर ते तू सांगणार, तो माझ्या साईडला आला तर ते मी सांगणार, तू उलट्या साईडला वळला तर तो सांगणार. आतल्या माणसाला कॉन्स्टंटली कोणीतरी बाहेरनं सांगायचं असतं की कुठे जा, कारण तो फिरवता 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 भस्कन कुठे बाहेर गेला गटाचा तर जोरदार अपघात होऊ शकतो, जो आपल्याला टाळायचा आणि आपल्याला तो करायचाच नाही. तर कळलंय सगळ्यांना काय काय करायचं आहे. आपण एकदा रिप्ले घेऊयात. फक्त तू परत इथे ये. तुमची मंडळं वेगवेगळी आहेत, तुमच्या मंडळांचे प्रमुख वेगवेगळे असतील, त्यांनी काहीतरी वेगळी पद्धत कदाचित ठरवलेली असेल, आपल्याला माहीत नाही ते, पण तुम्ही ती पद्धत फॉलो करा. पण पहिलं ध्वजनमस्ते झालं रे झालं की हे फॉर्मेशन लगेच यायला पाहिजे. ह्याला 1 मिनिट थांब ना, जाऊन येतो कुठंतरी, अलाउड नाही, गटाच्या बाहेर जायचं. मग दुसरं नमस्ते तिथल्या तिथे दुसरं नमस्ते घ्यायचं आणि जायचं. वेळ लागतोय, मोबाईलवरचा फोन आला आहे, व्हॉट्सॲप आला आहे, नाही. हा माणूस महत्त्वाचा आहे तुमच्याकरता. अँड ऑल आईज आर ऑन दिस मॅन. ते त्यांना बोलू ना. वाद्यगट आहे. आपण आता ध्वजनमस्ते लास्ट टाईम परत एकदा करणार आहोत. ध्वजनमस्ते आलं की तुम्ही तुमचं सुरू करा. पण ध्वजनमस्तेमधला पहिला ध्वज जो आहे सगळ्यांनी करायचा आहे, तो फक्त एकदा सांगतो मी, तिकडनं सांगेन. ध्वजनमस्ते सगळेजण स्टँड इन अटेन्शन. हां, असा उभा आहे, असा उभा आहे, चालणार नाही, सरळ उभे राहा. ध्वजनमस्ते 1 2 3 एवढंच आहे. ते झालं, नमस्ते झालं की तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे? क्लिअर आहे? हां, तिथे इथे फक्त 1 आणि 2 दोघेच जण वगैरे राहतात.
बाकी ध्वजाचा गट आहे तो तिथला लाईन उभा राहतो. हां चालू. ध्वजा नमस्ते झालं रे झालं की तिथला गट पटकन येतो, सेंटरला येतो, ताशावाला लक्ष ठेव, ताशावाला सुरू करतो की इथे ध्वजा घ्यायला. क्लिअर आहे? कोणाला याच्यात काही डाऊट ठीक आहे. नाही? बस बस एवढंच. सगळ्यांनी मिलिटरी अटेन्शनमध्ये उभं राहा. काय हां ध्वजा नमस्ते 1 2 3 चालू.
तुम्ही ना तो ध्वज सुटत नाही आता. बऱ्याच मुली आहे तिकडे, ती चांगली खायला सुरुवात करा. ताकदच नाही आहे, ध्वज वरतीच जातो असं नाही सांगणार. आणि हे काढून टाक, करून टाक. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांचा फक्त एक छोटासा इश्यू आहे की तुम्ही ज्यावेळेस उड्या मारता ना त्यावेळेस पाय खूप लांब जातात. बॉडीची फ्रेम बघा, त्या फ्रेममध्येच तुम्ही पाय ठेवा. माझं असं झालं का, हा एका स्टेपला मी हे केलं पण ती स्टेपच तशी. बॉडीचा पाय बाहेर गेला की हा पाय माझा असा असतो, या साईडला आलो की हा पाय माझा असा असतो. ही स्टेपच आहे. पण थ्रू आऊट माझं असं कधी झालं नाही. मला लगेच कळलं हां. सो एक पहिला नियम, स्टेपिंगवर कंट्रोल करा कंपल्सरी. 2, काही लोक जे आहेत ती ध्वज असा खालती आणतात, हे सुपर रिस्की आहे. जर का ध्वज सटकला तर कपाळ मोक्ष व्हाल. आपलं अजून वय नाही आहे, स्टील टाईम टू गो. ठीक आहे. 2, ध्वज पडेल अशी भीती कोणाकोणाला आहे? हात मोठ्या, हात तरी नीट वर करा. असा ध्वज पडत नाही. ध्वज केव्हा पडतो? ध्वज ऑफ बॅलन्स गेला की ध्वज पडतो. ध्वज असा पडतो, इकडे तू नाचवतेस आणि इकडनं ध्वज पडलाय असं होत नाही. तेही केव्हा होतं? तुझी ग्रीप कमी असेल तर. ज्या ज्या मुलींना, ज्या ज्या मुलांना ध्वज पडेल अशी भीती वाटते त्यांचा ग्रीपचा इश्यू आहे. घट्ट धरा. त्याचं ते धरताना तिथे ताकद असली पाहिजे. कळलं? तिसरा पॉईंट तुमच्याच मुंबईच्या भाषेत सांगतो, पारंपरिक नाचवू नका, व्हेरिएशन ठेवा. म्हणजे फ्री स्टाईल पुणेरी पद्धत फॉलो करा. असं बोलू नये पण हे एडिट कर. ठीक आहे. तर ही पद्धत काय प्रबोधिनीची कथा नाही, रमण वागेची कथा नाही, ही जेनरिक पद्धत आहे. असे भरपूर लोक आहेत जो असा ध्वज नाचवतात. काय फॉलो करायचं तर हात लक्षात ठेवा. माझा हात कधीतरी वाकला का? कोणी बघितलं हात वाकलेला? माझा बॉडीच्या फ्रेमच्या बाहेर माझे पाय गेले का? हे का? अर्थात प्रॅक्टिस हा वेगळा मुद्दा आहे. पण मी पहिल्यांदाच प्रॅक्टिस सुरू ज्यावेळेस केली ना 23-24 वर्षापूर्वी, मी ठरवूनच केली की हात वाकला नाही पाहिजे. सो हात वाकवू नका. तुम्ही जेवढा हात वाकवाल तेवढा तुमचा शो जाईल. आणि ताल जसा जसा वाढतो तसं असं वाटतं ना आपण पण नाचावं, आपण पण ध्वज नाचावा, ती मुवमेंट जाईल तुमच्या सगळ्यांची. ते नको आहे आपल्याला. हात कॉन्स्टंट असा, कॉन्स्टंट. भरपूर खावा आणि ताकद कमी पडते ओव्हरऑल. काही जी मुलं आहेत त्यांचं सगळं बरोबर येतं आहे, पाय चालले. पण म्हणून ध्वज नाचणं अवघड काय आणि ध्वजात लोक का नाही राहत? तर इथे जर का मी आत्ता परीक्षण घेतलं, प्रबोधिनीत मिरवणुकीच्या आधी एखाद्या गटामध्ये एखादा युवक आत जातो का नाही, म्हणजे तो ध्वज घेऊ शकतो का नाही, त्याच्या आधी ध्वजाचं परीक्षण होतं.